आपलं एक असं उदाहरण आहे, घरातलं उदाहरण देतो. आपल्या जुन्या फरशा होत्या, त्याचं जे जॉईंट होतं त्याच्यामध्ये सिमेंट जास्त दिसायचं आपल्याला. पण आता जे टाईल्स तुम्हाला दिसले ना, त्याचं जॉईंट्स अतिशय पातळ असतं. जॉईंट्स असतं, डीप असतं, पण त्याचं जे दिसणारं जे भाग आहे तो अतिशय पातळ असतो. तसंच रेषा पातळ असावी, खोल असावी, पूर्ण असावी. ती फेंट असू नये, त्याच्यामध्ये दुश्चिन्ह असू नये, त्याच्यामध्ये ब्रेक्स असू नये, त्याच्यामध्ये चेन फॉर्मेशन असू नये. हाताच्यावर काही चिन्ह असतात, चिन्हांचं महत्त्व फार आहे. नक्कीच. खरं तर सर, हे जे चिन्ह असतात, काही अशुभ चिन्ह असतात, काही शुभ चिन्ह असतात, काही आपल्याला लाभतात, काही लाभत नाही. या सगळ्याविषयी आपल्याला जाणून घ्यायचं. मात्र इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा महाराष्ट्र कॉलिंग. ब्रेकनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. हस्तरेषेवरून आपलं जीवन समृद्ध आणि यशस्वी कसं करता येईल या विषयाच आपल्याला मार्गदर्शन करतायत ओमकार ओसवाल सर. सर, आत्ता आपण जसं ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्ही म्हणत होता की आपल्या हातावर, म्हणजे आपल्या हातावर काही चिन्ह असतात, काही शुभ असतात, काही अशुभ असतात, जसं काही आपल्याला लाभतात किंवा काही लाभत नाहीत. तर याविषयी काय सांगाल सर, की ते कोणते चिन्ह असतात? पामेस्ट्रीमध्ये चिन्हांचं महत्त्व जास्त आहे. 2 अधिक 2 4 होतात, पण 2च्या पुढे 0 मांडलं तर 20 होतात. आणखी एक 0 मांडलं तर 200 होतात. त्याच्या पुढे एक 0 मांडलं तर 2000 होतात. तसं हातावरील चिन्हांचाच भाग असा आहे की ते त्याची लायकी पटीने वाढवतं किंवा कमीही करतं. जी काही माणसं असामान्य झाली आपापल्या क्षेत्रामध्ये, त्यांच्या हातावर चिन्ह होती. लहानपणी सापशिडी खेळताना साप आला की आपण खाली जायचो, एकदम 10-20 घरं, आणि शिडी आली की एकदम 15 घरं वरती जात होतो. तसंच या चिन्हामुळे तो माणूस एकदम मोठा होतो किंवा एकदम खाली जातो. उदाहरणार्थ इथे काही प्रिंट्स आहेत माझ्याकडे. हे दालमिया आहेत. ज्यांनी दालमिया इंडस्ट्री काढली त्यांच्या रवी बोटावर नक्षत्र चिन्ह आहे. हे नक्षत्र चिन्ह रविवर 10 लाख माणसाच्या हातामध्ये फक्त एका माणसाच्यावर दिसेल. हे नक्षत्र चिन्ह जर रवी किंवा गुरुवर असेल तर तो जागतिक कीर्तीचा माणूस तयार होतो, रविवर विशेषतः. आणि पैसाही फार मोठ्या प्रमाणात त्याला मिळतो, आधी प्रतिष्ठा मिळते. म्हणून नक्षत्र चिन्ह हे चांगलं चिन्ह आहे, पण कुठे? फक्त गुरु आणि रविवर. बाकीच्या उंचवट्यावर ते अतिशय वर्स्ट किंवा अतिशय वाईट गुणधर्म दाखवतं. म्हणून नक्षत्र हे चिन्ह फार दुर्मिळ आहे. दुसरं चिन्ह आहे इथं मत्स्य चिन्ह. हे सी.डी. देशमुख आहेत, आपल्या स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री. त्यांच्या भाग्यरेषेवर आणि रवी रेषेवर 2 मत्स्य चिन्ह आहेत पूर्ण. मत्स्य चिन्ह म्हणजे माशाचं चिन्ह. आणि याच्यामुळे हे ग्रहस्थ पूर्ण पूर्वार्धामध्ये आणि वयाच्या 50 पर्यंत परदेशामध्ये राहिले. तिथेच लग्न झालं त्यांचं आणि उत्तरार्धामध्ये भारतात आले आणि पहिले फायनान्स मिनिस्टर झाले. हे मत्स्य चिन्ह फार दुर्मिळ आहे. पूर्ण मोठ्या हातावर पूर्ण हात व्यापलेला आहे त्याचं असं. तर ही जी चिन्ह आहेत, मत्स्य चिन्ह, नक्षत्र चिन्ह, त्रिकोण, हे अतिशय चांगलं चिन्ह आहे. बुद्धी वैभवाचं चिन्ह आहे ते. चौकोन चिन्ह हे तुमचं प्लास्टरचं काम करतं. म्हणजे जर भाग्यरेषा तुटली आणि तिथे चौकोन चिन्ह असेल तर तुम्हाला त्या वयामध्ये परत पुश मिळतो. ब्रेकअप झालेली आहे भाग्यरेषा, मध्ये काही काळ चांगला जात नाही, पण जर तिथे चौकोन चिन्ह असेल तर परत तुम्ही कामाला लागता, परत तुमची प्रगती होते. तर ही चिन्ह, परंतु बॅड साईन पण आहेत. उदाहरणार्थ यव चिन्ह. यव चिन्हाची मालिका म्हणजे साखळी, चेन फॉर्मेशन. रेषेवर यव चिन्ह असू नयेत, साखळी चिन्ह असू नयेत. त्यामुळे त्याचे दुष्परिणाम, त्याची लायकी, त्याचे गुणधर्म नष्ट होऊन जातात. विशेषतः अंतःकरण रेषा याच्यावर जर यव चिन्ह किंवा यव चिन्हाची मालिका, साखळी असेल तर त्या माणसाला भावनिक क्षेत्रामध्ये कधीच यश मिळत नाही. तो ज्याच्यावर प्रेम करतो, ज्याला आपलं म्हणतो, तिथून त्याची फसवणूक होते. त्याला आतमध्ये नेहमी फील होतं की मी एवढं चांगलं असून मला हे जग असं का समजतं.
हा त्याचा प्रारब्धाचा भाग असेल, पण तो हातामध्ये दर्शवलेला आहे. बरोबर. सर, असे अजून काही इतर अशुभ चिन्ह देखील असतील, मात्र ते आपल्याला पाहायचे. आपण एक फोन घेतोय जळगावहून. आपल्याशी निर्मला बोलतायत. निर्मला, आपला काय प्रश्न आहे? माझ्या मुलाविषयी विचारायचे मॅडम मला. बोला. त्याची जन्मतारीख देऊ का मग? हां, बोला. 7/1/84. 7/1/84. हा. हां, जन्मवेळ? जन्मवेळ रात्री ते विचारा ना. रात्री? हा, जन्मवेळ 3:05:22. पहाटे? 20 मिनिटं. 3:20. 3:20 पहाटे. 3:20. पहाटेचा जन्म आहे, बरोबर? हो, पहाटेचा. आणि जन्म ठिकाण कोणतं आहे? अमळनेर. अमळनेर. हो. अच्छा, प्रश्न काय आहे ताई तुमचा? माझ्या मुलांना काही जॉब वगैरे द्यायचे, अंकावर सांगाल का बा त्याच्या जन्मतारखेचे अंक? तो आता काय करतोय? आता काहीच करत नाही ते सध्या. आणि शिक्षण काय केलंय त्यांनी? त्यांचे एम.ए. झालेलं आहे. एम.ए. झालेला आहे. आणि घरीच आहे सध्या, काही नाही करत आहे? नाही. अच्छा, ठीक आहे. सर, आपल्याला त्यांनी त्यांच्या करिअरविषयी मुलाचा प्रश्न विचारलेला आहे. त्यांनी एम.ए. केलेला आहे. 7/1/84 जन्म आहे. पहाटे 3:20 अमळनेरचा. काय सांगाल सर याविषयी? याच्यामध्ये माझा भाग असा आहे की मला त्याच्या हाताचा ठसा लागेल. अच्छा. कारण पामेस्ट्रीमध्ये फक्त जन्मतारीख सपोर्टिंग आहे, नो डाऊट. त्याचं वय, त्याचं कुठपर्यंत चाललंय हातामध्ये त्याचं, परंतु हाताचा ठसा पाहिजे आपल्याला. त्याच्यावरनं मला जास्त सांगता येईल की ह्याचं काय आहे पुढचं आयुष्य. बरोबर. सर, आताच्या सध्याच्या कॅल्क्युलेशन त्या माणसाबद्दल सांगणार आहे की ह्याच्यावर शनीचा प्रभाव जास्त आहे. अच्छा. त्यामुळे तो कमी बोलतो, इंट्रोवर्ट आहे, त्याच्याबद्दल गैरसमज होतात. लोकांना तो समजतच नाही की हा कसा आहे नेमका. त्याच्या आतमध्ये गेलं तर कळेल की हा माणूस कसा आहे. त्यामुळे घुम्यासारखं बसायचं, कमी बोलायचं. पैशाचं आकर्षण असतं त्यांना, पण यशस्वी व्हायला उत्तरार्ध उजळावं लागतो. पूर्वार्धामध्ये यश मिळत नाही अशा लोकांना. साधारण 35च्या पुढे यशस्वी होतात. पूर्वार्धामध्ये स्ट्रगल करावा लागतो. मग तो घरी असो बाहेर असो. हा शनीचा प्रभाव आहे, कारण हा जानेवारी महिन्यातला जन्म आहे. आणि त्याची उंची पण जास्त असली पाहिजे. कमी बोलणार आहे. तुम्ही त्याचं कन्फर्मेशन असंच आहे. आणि त्यांचा हात मिळाला तर मी आणखी जास्त माहिती देईन त्याच्याबद्दल. नक्कीच. निर्मलाताई, तुम्ही तुमच्या मुलासाठी हा प्रश्न विचारलेला होता. ऑफकोर्स की तुम्हाला काळजी आहे मुलाची, म्हणूनच हा प्रश्न होता. मात्र जो मुलाचा जो हात आहे त्याचा ठसा लागणार आहे सरांना, त्याच्यावरून सर जास्त ॲक्युरेट आणि परफेक्ट तुम्हाला उत्तर देऊ शकतील. सरांचे काही फोन नंबर्स येतात खाली, तुम्ही त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून तुमच्या मुलाच्या जो हाताचा ठसा आहे तो तिथे तुम्ही पाठवू शकता त्या ईमेल आयडीवर. सर, जसं तुम्ही म्हणालात की काही अशुभ चिन्ह देखील असतात, तर आपण त्याविषयी देखील जाणून घेऊया. हां, अशुभ चिन्हामध्ये एक यव चिन्ह आहे. हो, जसं आत्ता आपण बोललो त्याविषयी. साखळी त्याचाच भाग आहे. आणि जाळी चिन्ह आहे. जाळी चिन्ह म्हणजे उभ्या आणि आडव्या रेषा. यु नो, आडव्या रेषा आणि उभ्या रेषा जसे खिडक्या असतात की नाही, हातामध्ये उभ्या रेषा चांगल्या आहेत. व्हर्टिकल्स म्हणजे बोटांच्या कडे जाणाऱ्या रेषा सगळे चांगल्या आहेत. परंतु आडव्या रेषा म्हणजे डिस्टर्बन्स. मुंबईचं ट्रॅफिक जर सिग्नल बंद असेल तर काय होणार आहे, सगळे एकमेकांमध्ये डिस्टर्ब करतील, कोणालाही पुढे जाता येणार नाही. तशा जाळी चिन्हामुळे आडव्या रेषा आणि उभ्या रेषाचा जो भाग आहे तो त्या माणसाच्या आयुष्यामध्ये डिस्टर्ब करतो. शुक्र उंचवटा कधी बिघडतो, जेव्हा त्याच्यावर जाळी चिन्ह तयार होतं. इथे शुक्र आहे ह्या उंचवट्यावर. इथे जर जाळी चिन्ह असेल तर त्याचं वैवाहिक जीवन, त्याचं बाकीचा जो भाग आहे आरामाचा भाग तो बिघडतो, त्याचं कॅरेक्टर बिघडतं. हे जाळी चिन्ह असू नये. चंद्रावर जाळी चिन्ह असेल तर काय होईल, चंद्र हा मनाचा कारक, चंद्रमा मनसो जाता. त्यामुळे तो असंबद्ध वागतो, कल्पनेमध्ये राहतो, हिस्टेरियासारखा रोग होतो, वेळाचे झटके येतात. हा बॅड साईन आहे जाळीचं. पाण्यामध्ये बुडून मरण्याची शक्यता जाळी चिन्हामध्ये. आणि त्यावेळी भाग्यरेषा जर चंद्रावर जात असेल आणि तिथे फुली किंवा जाळी चिन्ह असेल तर पाण्यात बुडून मृत्यू होऊ शकतो, प्रवासामध्ये मृत्यू. हे जे बॅड साईन आहे हे त्याची तीव्रता वाढवतात. गंडांतर योग, अचानक मृत्यू जे होतात ते बॅड साईनमुळे होतात. म्हणून बॅड साईन असू नयेत. आणि असले तर ते आधी
ते जर लक्षात आले तर आपण त्याच्यातनं काहीतरी बाहेर कसं पडता येईल ह्याचा विचार करता येईल आपल्याला. म्हणून बॅड साईन चांगल्या नाही आहेत. नक्की सर, जसं तर तुम्ही म्हणालात की विवाहाचा जो काही योग असतो, जसं विवाह रेषा किंवा आपण जर पाहिली तर लग्न रेषा, तर लग्न केव्हा होऊ शकतं किंवा वैवाहिक आयुष्य कसं असू शकतं हे देखील आपल्याला हस्तरेषेवरून कळू शकेल. येस, जसं पत्रिका एक भाग आहे तसं पामेस्ट्री किंवा हात हा एक भाग आहे की ज्याच्यावर एक विवाह रेषा आहे. इंग्रजीमध्ये त्याला एक चांगला शब्द आहे, अट्रॅक्शन टू द अपोजिट सेक्स. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे जे 4 खांब आहेत त्यातला हा विवाह एक महत्त्वाचा संस्कार आपल्याकडे आहे. आणि ती विवाह रेषा हातामध्ये बुध उंचवट्याच्या खाली, मी माझ्या हातावर दाखवतो, इथे मर्क्युरी आहे, इथे बुध उंचवट्याच्या खाली अशी आडवी परंतु पूर्ण अशा स्वरूपामध्ये ती दिसते. किंवा मी इथे दाखवतो, हा जो प्रिंट आहे या ठिकाणी शेवटच्या बोटाच्या खाली इथे विवाह रेषा असते आणि ती चांगली असावी, पूर्ण असावी, खोल असावी. बरोबर. आपण पुन्हा एकदा सर प्रेक्षकांना दाखवूयात की ती रेषा कशी आहे ती. हा जो बुध आहे शेवटचं बोट जे आहे त्याच्या खाली अंतकण रेषेला समांतर अशी विवाह रेषा असते आणि त्या 1, 2, 3 असू शकतात. याचा अर्थ 3 लग्न नाही. अच्छा. त्यातली जी मोठी असेल त्या वयामध्ये त्या मुलाचं किंवा त्या मुलीचं लग्न होईल. बरोबर. आजचा काळ बदललेला आहे, मैत्री असू शकते नाही का, पण लग्न होणं हा संस्कार आहे, हे बंधन आहे, मानसिकरित्या बंधन आहे. तर त्या वयामध्ये, ज्या वयामध्ये ती मोठी विवाह रेषा दिसते आणि त्याचं काउंटिंग खालून वर आहे, म्हणजे अंतकण रेषेच्या पासून वरती असं मोजत गेला, जर मध्ये असेल तर 25-26च्या सुमारास लग्न होईल, त्याच्या खाली असेल तर 22-24 आणि त्याच्या वरती असेल तर 28-30 पर्यंत. आणि ते वैवाहिक जीवन पुढे कसं असेल त्याचंही मार्गदर्शन पामेस्ट्रीमध्ये केलेलं आहे. ती विवाह रेषा पूर्ण पाहिजे, त्याच्यामध्ये शाखा असू नये, फोर्क असू नये. फोर्क म्हणजे 2 भाग, ते असू नये. ती सरळ असावी पूर्ण अशी, आणि त्याच्यामध्ये यवचिन्ह असू नये, तुटक असू नये, ती खाली वळू नये किंवा वरती वळू नये. बरोबर. खरं तर या विवाह रेषेविषयी आपल्याला अधिक माहिती जाणून घ्यायची, मात्र इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा महाराष्ट्र कॉलिंग. ब्रेकनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. हस्तरेषेवरून आपण आपलं जीवन समृद्ध आणि यशस्वी कसं करू शकतो याविषयी आज आपल्याला मार्गदर्शन करतायत ओसवाल सर. सर, खरं तर आत्ता जसं आपण म्हणत होतो की असे अनेक गोष्टी असतात की विवाह रेषेविषयी देखील तुम्ही काही सांगितलं, तर आपण ते थोडंसं अजून त्याची माहिती जाणून घेऊया. येस, आता मी म्हणालो की विवाह रेषा हा एक भाग आहे, तो बुध उंचवट्या खाली दिसतो, पण त्याला सपोर्टिंग आणखी काही फॅक्टर्स आहेत. ओके. की ते हातावर बघितल्याशिवाय तुम्हाला विवाह रेषे किंवा मॅरेज लाईफ बद्दल जास्त माहिती मिळू शकणार नाही. त्यातला एक फॅक्टर, मुख्य फॅक्टर आहे शुक्र उंचवटा. अच्छा. माउंट ऑफ व्हीनस, तो चांगला पाहिजे, बिघडलेला असू नये, त्याच्यामध्ये दुश्चिन्ह असू नये, तो पूर्ण असावा. त्याच्याबरोबर अंतकण रेषा चांगली असावी. हार्ट लाईन म्हणजे अंतकण रेषा, तुमचं भावनिक क्षेत्र, ती तुटलेली असू नये, त्यात चेन फॉर्मेशन असू नये, ती पूर्ण असावी, गुरु किंवा शनीच्या मध्ये येऊन थांबलेली असावी. त्यामुळे तो माणूस सहृदय असतो, इमोशनल असतो, त्याला दुसऱ्यांच्या भावनांचा विचार करता येतो. त्यामुळे हेडलाईन आणि हार्टलाईन असे हे 2 महत्त्वाचे रेषा हातामध्ये आहेत की ते आपला बॅलन्स दाखवतात. बुद्धीचे निर्णय बुद्धीने घ्यावे, इमोशनचे निर्णय इमोशनमध्ये घ्यावे. आणि विवाहाचा संबंध भावनिक क्षेत्राशी आहे, इमोशनशी आहे. जर अंतकण रेषा बिघडलेली असेल, तुटक असेल, छोटी असेल, तो माणूस स्वार्थी असतो, फक्त आपल्यापुरता विचार करतो. बायको, मुलं नाही, नंतर आधी मी जगला पाहिजे, माझे पैसा, माझं घर, त्यामुळे अंतकण रेषा, शुक्र उंचवटा, विवाह रेषा, त्यानंतर रवी रेषा. रवी रेषा म्हणजे त्याचा स्वाभिमान, त्याचं मेरिट, त्याची लायकी. आजच्या काळामध्ये लग्नाचा प्रश्न जरा गहन झालेला आहे, त्यामुळे हे सगळे फॅक्टर्स आपण बघतोच नाही का. त्यामुळे रवी रेषा चांगली पाहिजे, मग भाग्यरेषा येते. आधी रवी पाहिजे, त्याचं शिक्षण रवी रेषा सांगते. तो MBA झालाय, मेरिटमध्ये आहे की त्याचं शिक्षण आणखी पुढे झालंय, त्याच्याप्रमाणे त्याची लायकी ठरते, त्याला ग्रेड मिळते, नंतर पगार मिळतो. म्हणून रवी रेषा चांगली महत्त्वाची आहे. शुक्र उंचवटा, अंतकण रेषा आणि विवाह रेषा हे 4 फॅक्टर. आणि मग
त्याच्या हातावर काही शुभचिन्ह असतील तर ते त्याचा ग्रेस एक्स्ट्रा पॉइंट आहे, एक्स्ट्रा मार्क्स आहेत त्याला. आणि मग हाताचा रंग, आता रंग कसा हवा तर गुलाबी हवा. हाताचा रंग गुलाबी हवा, पांढुरका, फेंट, निळा, काळा, काळसर, निळसर आणि एकदम डार्क रेड. म्हणजे डार्क रेड पण असतो, माणूस तापट असतो. मग मंगळाचा प्रभाव जास्त, ब्लड सर्क्युलेशन फास्ट होत असल्यामुळे तिथे हाताचा रंग रेडिश दिसतो, तो असू नये. गुलाबी रंग अतिशय आयडियल मानला गेलेला आहे. आणि हात सॉफ्ट असावा. अच्छा. हार्ड म्हणजे हार्ड वर्क. ज्याचा हात शेकहँड करताना तुम्ही पहा, तुम्हाला तुमचा हात आपोआप मागे जातो, कारण त्याचा हात एवढा कडक असतो की तुमच्या नॅचरली तुमचा मेंदू सांगतो हात मागे घे. कारण त्या हार्ड हातमध्ये त्याचा नशिबाचा भाग कमी पडतो. त्याला कष्टकरी म्हणतो आम्ही. कष्टकरी म्हणजे शारीरिक मेहनत करणारी माणसं, त्यांच्या हाताची रचना कठीण असते. आणि जे हात सॉफ्ट असतात, जसं एखादा हात आपण घेतला हातात तर तसं ठेवून तसंच धरून ठेवतो. अरे तो म्हणतो माझा हात सोड ना बाबा, काय झालंय, नाही नाही काय नाही काय नाही म्हण. कारण तो हात एवढा सॉफ्ट असतो की त्याला जेवढं काम करावं त्याच्यापेक्षा दुपटीने तिपटीने 100% पेक्षा जास्त रिवॉर्ड्स, पैसे इन द सेन्स किंवा प्रतिष्ठा म्हणा, त्याला दिलं जातो. म्हणून ती जमीन चांगली पाहिजे. बरं सर, कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून तुम्ही सांगत आलात की उंचवटे खूप चांगले हवे किंवा ते योग्य हवे, तर हे उंचवटे म्हणजे काय सर? खरं म्हणजे पाल्मिस्ट्री म्हणजे उंचवट्याला जास्त महत्व आहे, रेषांना महत्व दुय्यम आहे. त्याचं बाह्य स्वरूप आहे. जसं मी आताचा रंग बोललो किंवा हार्डनेस सॉफ्टनेस बोललो, तसं माउंट्सला फार महत्व आहे. जसे 7 रंग तसे 9 उंचवटे. गुरु, शनी, रवी, बुध, मंगळ, 2 मंगळ, शारीरिक मानसिक, शुक्र, चंद्र, नंतर हर्षल आणि नेपच्यून, हे उंचवटे एकत्रितरित्या त्या माणसावर प्रभाव करीत असतात. आणि काही चांगले असतात, त्यांचे चांगले रिझल्ट्स आयुष्यभर त्या माणसाला मिळत असतात. काही बिघडलेले असतात, त्याचे निगेटिव्ह ॲस्पेक्ट त्या माणसाला आयुष्यभर मिळतात. आणि काही सपाट असतात, तो काही इफेक्ट दाखवत नाही, नुसता तिथे स्टँड बाय असतो. तर हे तिन्ही भाग एकत्रितरित्या, कारण माणसाचं आयुष्य म्हणजे गूढ आहे, त्याच्या पुढच्या अज्ञातामध्ये झाकण्यासाठी याचा उपयोग करून आपण त्याच्याबद्दल जास्त माहिती मिळवू शकतो. आपल्याला त्याची जास्त माहिती पाहिजे. जसे डॉक्टर साहेब तुमच्या